नमस्कार. उपनिषदांची तोंडओळख भाग 11. केनोपनिषद. आजपासून आपण केनोपनिषदाला सुरुवात करीत आहोत. प्रत्येक उपनिषदात ब्रह्मविद्येचा उहापोह प्रामुख्याने असला तरीही प्रत्येक उपनिषदाचे स्वतःचे असे एक वैशिष्ट्य आहे. हे उपनिषद प्रश्नोत्तर स्वरूपात आहे आणि हे सामवेदीय शाखेचे आहे. केनोपनिषद म्हटले ना. केन म्हणजे कोणाच्या, कोणामुळे, अशा या प्रश्नार्थक शब्दावरूनच याचे नाव केनोपनिषद असे पडले आहे. सर्वप्रथम आपण याचा शांतीपाठ पाहूया. ओम आप्यायन्ती ममांगानी वाक् प्राणश्चक्षुश्रोत्रम अथो बलमिंद्रियाणि च सर्वाणि सर्व ब्रह्म औपनिषदीम माहम ब्रह्म निराकुर्याम मा ब्रह्म निराकरोत अनिराकरणमस्तु अनिराकरणमेस्तु तदात्मनि निरते ये उपनिषत्सु धर्माः ते मयि संतु. ओम शांती शांती शांती. हा शांतीपाठ जरी मोठा असला तरी समजावयास तसा सोपा आहे. याचा अर्थ आपण थोडक्यात पाहूया. यामध्ये एक प्रकारची प्रार्थनाच आहे. माझे शरीर बलवान हो. वाक् प्राण चक्षु श्रोत्रम असं सगळं सांगितले ना. बलमिंद्रियाणि च सर्वाणि असं म्हटले. म्हणजे माझे शरीर बलवान हो. वाणी, डोळे, माझा श्वास, कान असे सर्व अवयव निरोगी, बलिष्ठ होत. उपनिषदांनी प्रतिपादन केलेले ब्रह्मतत्व परिपूर्ण आहे. त्याने माझा कधीही अस्वीकार करू नये आणि माझ्या हातूनही त्या ब्रह्मविद्येचा अस्वीकार न व्हावा. ब्रह्मविद्येकडे माझे दुर्लक्ष न हो. उपनिषदात जे काही त्या ब्रह्मस्वरूपाबद्दल सांगितले आहे त्याचे मला नीट आकलन हो. त्याची जाणीव माझ्या ठिकाणी निरंतर राहो आणि सर्वत्र शांती नांदो, असा या शांतीपाठाचा अर्थ आहे. आता आपण प्रत्यक्ष केनोपनिषदांच्या मंत्राकडे वळूया. यातील पहिला मंत्र असा: केनेशितं पतति प्रेषितं मनः केन प्राणः प्रथमः प्रैतियुक्तः केनेशितां वाचमिमां वदन्ति चक्षुश्रोत्रं कौ देवो युनक्ति. याचा सरळ अर्थ असा आहे: कोणाच्या प्रेरणेने हे मन विषयांच्या मागे पाठवले जाते? केनेशितं पतति प्रेषितं मनः. कोणाच्या प्रेरणेने हे मन विषयांच्या मागे पाठवले जाते? या प्राणाची योजना, त्याचे जीवातील स्पंदन हे कोणी केले? केन प्राण प्रथम प्रैतियुक्तः. जीवामध्ये प्राण प्रदान करून जीवनाची सुरुवात कोण बरे करवतो? ही वाचा कुणामुळे मुखातून उमटते? केनेशितां वाचमिमां वदन्ति. डोळे, कान हे कोणत्या देवाच्या प्रेरणेने पाहण्या ऐकण्याचे काम करतात? असा ऐकून या मंत्राचा अर्थ आहे. आता आपण थोडं विस्तृतपणे पाहू. इथे या मंत्रामध्ये नुसते प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. हे प्रश्न आपल्याला विचार प्रवृत्त करतात. आपणही कधी असे प्रश्न स्वतःला करत नाही. सगळे काही सहजगत्या आपोआपच होत असते असे आपल्याला वाटते. आता आपण पुढचे मंत्र पाहिले की त्याची उत्तरे आपल्याला सापडतील. तेव्हा पुढचा मंत्र म्हणजे दुसरा मंत्र तो असा आहे: श्रोत्रस्यं श्रोत्रम मनसो मनोयत वाचोह वाचं स प्रणस्य प्राणः
चक्षुषश्चक्षु अतिमुच्च धीरः प्रेत्यास्मान लोकात अमृता भवन्ति. याचा सरळ अर्थ असा: जो कानाचंही कान, मनाचंही मन, श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनोयत, वाणीची वाणी आहे, वाचोह वाचम, तोच किंवा तेच तत्व प्राणाचा प्राण आणि डोळ्याचाही डोळा आहे, चक्षुषश्चक्षु. तो जो कोणी आहे त्याला जाणून घेतल्यामुळेच धीर पुरुष किंवा महात्मे या लोकातून प्रयाण करून अमृतत्वाला प्राप्त होतात. अमृता भवन्ति, प्रेत्यात्म लोकात अमृता भवन्ति, अमृतत्वाला प्राप्त होतात. म्हणजे ऋषी म्हणतात, ते जे काही तत्व आहे ते अमृतत्व प्राप्त करून देते आणि तेच अतिशय महत्त्वाचे आहे. आपणही असा विचार कधी करत नाही की आपला श्वास विनासायास आपोआप चाललेला आहे. तो कसा काय? कुणामुळे? आपल्याला अगदी खात्रीने वाटत असते की हा देहच सगळे काही करतो आहे, माझा देहच माझे हातपाय हलवत आहे. पण विचारांती ते चूकच आहे हे लक्षात येईल. आपण उदाहरण घेऊ. एखादे कलेवर किंवा प्रेत पडलेले असते. त्याला हातपाय असतातच की, पण तो ते हलवू शकतो का? त्याला तोंड असतेच की, पण तो बोलू शकतो का? त्याला कान, डोळे सगळे त्याचे जागेवर असतातच की, पण तो ऐकू पाहू शकतो का? म्हणजेच हा देह अगदी परावलंबी आहे. तो स्वतःचे स्वतः काही करू शकत नाही. त्याचा बोलविता धनी किंवा करविता करता हा कोणी दुसराच आहे. या जीवामध्ये किंवा शरीरामध्ये जो चैतन्यरूपी प्राण किंवा आत्मतत्व आहे तेच या सगळ्या गोष्टी घडवीत असते. ते आत्मतत्वच सगळ्या गोष्टी घडवत असते. आपण जे देहाला मी म्हणत असतो, देह म्हणजेच मी, ते अगदी चूक असून त्या देहाच्या आत असलेली चैतन्य शक्ती किंवा तत्व हे मी आहे, देह म्हणजे मी नाही, असे ऋषींना सुचवायचे आहे. आणि ते तत्वच अतिशय महत्त्वाचे आहे असेच ऋषींना म्हणायचे आहे. असा एकूण या मंत्राचा अर्थ आहे. आता आपण पुढच्या मंत्रांकडे वळूया. पुढच्या भागात. हरिओम तत्सत. भाग 11 समाप्त.